जेजुरीतून मोठी बातमी येते। जेजुरीत धावत्या ट्रकची वारकऱ्यांना जोरदार धडक बसल्यानं या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। जेजुरी जवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा हा भीषण अपघात झालाय। धावत्या ट्रकनं वारकऱ्यांना मोठी धडक दिली आणि या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। जेजुरीमध्ये पालखी दाखल झालेली आहे आणि वारीत चालत असताना धावत्या ट्रकनं या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्याचं समजतंय। यामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। काही वारकरी जखमी असल्याची माहिती येते। एका ट्रकनं पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना मागून धडक दिल्याची माहिती मिळते। जेजुरीमधली ही घटना आहे। जेजुरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दाखल झालेली आहे। याच वारीमध्ये चालणारे हे सगळे वारकरी होती। जेजुरी जवळच्या भोंगळेमळा येथे हा अपघात झाल्याचं समजतंय। एका ट्रकनं, जो वारकऱ्यांचाच ट्रक असतो, तो वारीमध्ये एका बाजूने चालत असतात हे सगळे ट्रक, तर त्यापैकीच एका ट्रकनं या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्याचं समजतंय। काही वारकरी अजूनही जखमी आहेत। यापैकी 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी येते। अतिशय दुःखद, अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे। जेजुरी जवळच्या भोंगळेमळा येथे हा भीषण अपघात झालेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय अपघाताची। अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झालेला होता। जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र अशी अपडेट येते की यापैकी 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। जेजुरी जवळच्या भोंगळेमळा येथे हा भीषण अपघात झालाय। एका ट्रकनं, भरधाव ट्रकनं या वारकऱ्यांना मागून धडक दिली आणि या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। आणखी काही वारकरी जखमी असल्याची बातमी येते। आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत। जयदीप, 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। खरं तर माधवी, ही गंभीर घटना जी आहे, धक्कादायक घटना। आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडवरून जेजुरी येथे मुक्कामी येते आणि मोठमोठ्या संख्येनं वारकरी जे आहेत ते या वारीमध्ये चालत आहेत। ज्यावेळेस एक लाईन जी आहे ती वारकऱ्यांसाठी खुली करण्यात आली आहे आणि दुसरी लाईन जी आहे ती ट्रक, म्हणजे जे वाहनं असतात पालखीची, त्याच्यासाठी खुली करण्यात आली होती। या ट्रकने जे आहे ते महिलांना पाठीमागून धडक दिली आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं 3 महिलांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। त्याच्यामध्ये एकूण 6 जण जखमी झाले होते आणि त्यातल्या 3 महिलांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। जे जखमी आहेत त्यांना जवळील रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे उपचारासाठी। आता नेमकं याच्यामध्ये आणखी त्याच्यामधले काही रुग्णांची जी वारकरी रुग्ण आहेत त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर असल्याचं कळतं आहे। नेमकी अधिकृत माहिती यामध्ये मिळत नाहीये। मात्र 3 वारकरी महिलांचा मृत्यू झाला। अपघात कशामुळे झाला हे कळत नाहीये। मात्र जी प्राथमिक माहिती सांगितली जाते त्यानुसार या ट्रकने महिलांना पाठीमागून धडक दिली आणि त्याच्यामुळे त्या महिलांचा जो आहे तो मृत्यू झाला, हा अपघात झाला। याच्यामध्ये एकूण 6 वारकरी जखमी झालेत। त्यातल्या 3 महिलांचा जो आहे तो मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। अतिशय दुर्दैवी घटना। आज जे आहे ते संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी येथे मुक्कामी आहे आणि जेजुरी जवळील भोंगळेमळा या ठिकाणी ही अपघाताची घटना घडलेली आहे। माधव, जयदीप, हे सगळे वारकरी कुठले होते आणि जे मृत वारकरी आहेत तर त्यांच्याविषयी अधिकची काही माहिती समजू शकली आहे का? त्यांची नावं समजू शकली आहेत का? आणि जे वारकरी गंभीर आहेत त्यांची सध्या काय परिस्थिती आहे? माधवी, अद्यापर्यंत पोलिसांनी जी माहिती दिली आहे ती एवढीच आहे की 3 महिलांचा जो आहे तो याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। हे वारकरी कुठले आहेत हे समजू शकले नाही अद्यापर्यंत। अधिकृत अशी कुठलीही माहिती नाही। मग जे वारकरी गंभीररित्या जखमी झालेले आहेत त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं आहे। खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आज जेजुरी येथे मुक्कामी आहेत आणि वारकरी जे आहेत ते अनेक वारकरी पुढे चालत असतात। त्यांच्यासोबत जे लोक होते की जे वारकरी होते त्यांच्यासोबत प्रवास करणारे